पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी, भाजपला मोठे खिंडार, बड्या नेत्याचा शरद पवार गटात प्रवेश. नमस्कार मित्रांनो, लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून महाराष्ट्राच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाल्यापासून पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात नवं वादळ घोंघावत होतं. या वादळाचा फटका भाजपला बसणार आहे असे स्पष्ट संकेत दिसत होते. भाजपकडून हे वादळ शमवण्यासाठी प्रयत्नही करण्यात आले. भाजपचे संकटमोचक अशी ख्याती असलेले नेते मंत्री गिरीश महाजन यांनी हे वादळ शमवण्यासाठी प्रयत्न केले, पण वादळ शांत झालं नाही. याउलट या राजकीय वादळाची वारे जोरात वाहू लागली आहे. हे वादळ शांत व्हावं यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रयत्न करण्यात आले, पण त्याची काहीच उपयोग झाला नाही. अखेर भाजप पक्षाला पश्चिम महाराष्ट्रात भलं मोठं खिंडार पडणार आहे. भाजपमध्ये अंतर्गत कलहाचा सर्वात मोठा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला होताना दिसतोय, कारण शरद पवार गटात भाजपच्या बड्या नेत्याचा प्रवेश होणार आहे. स्वतः शरद पवारांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड घडामोडी घडत आहेत. भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील हे माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यांनी भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर होण्याआधीच आपल्या उमेदवाराचा दावा केला होता, पण भाजपने माढाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे मोहिते पाटलांचा गड प्रचंड नाराज झाला. फक्त धैर्यशील मोहिते पाटील नाराज झाले नाहीत, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते रामराजे निंबाळकर हे देखील नाराज झाले. त्यांनी तर उघडपणे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला विरोध केला. हे एवढ्यावरच थांबलं नाही, तर त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची भाषा केली. ते लवकरच आता शरद पवार गटात प्रवेश करतील अशी देखील चर्चा आहे. धन्यवाद.